माझे नाव शेखर आहे. मला ते दिवस आठवत होते जेव्हा मी माझ्या आजीसोबत तिच्या मैत्रिणीच्या घरी गेलो होतो. आजीची मैत्रीण शहरापासून खूप दूर असलेल्या एका छोट्या गावात राहायची. आईवडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांनी आपल्या नातीला देखरेखीखाली ठेवलं होतं. गावातील शेतीमधून एवढं तरी येत होतं की घरात कशाचीच कमतरता नव्हती. मला फक्त एकच आजी होती, जिच्या जिभेवर एकच गोष्ट होती की या घरात फक्त एका सुनेची खूप कमतरता आहे. मी हसून त्यांचे शब्द उडवून लावायचो. खरं तर मला आजवर माझ्या आवडीची मुलगी सापडली नव्हती. पण आजीसोबत गावी आल्यावर आयुष्याला नवे वळण लागले. आजीला तिच्या मैत्रिणींची नात खूप आवडली आणि मला जबरदस्ती बळीचा बकरा बनवण्यात आले. शहरात परत येताना ती माझ्यासोबत नववधूच्या रूपात आली होती. मी माझ्या पत्नीसाठी जो आदर्श निर्माण केला होता तो चकनाचूर झाला होता. मी गावातच ठरवले होते की मी तिला माझ्या पत्नीचा दर्जा कधीच देणार नाही. आज सुट्टी होती, त्यामुळे मला उठायची घाई नव्हती. 10 वाजेनंतर माझी झोप पूर्ण झाल्यावर मी फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेलो. मी बाहेर आलो तेव्हा माझा पांढरा शर्ट बेडवर पडला होता. याचा अर्थ आज मला पांढरा शर्ट घालण्यास सांगितले जात होते. जेव्हा तिने बनवलेला चहा पिऊ शकतो, तिने बनवलेलं खाऊ शकतो, तेव्हा कपडे घालायला हरकत नाही. पण एक गोष्ट मला आजतागायत समजली नाही. ती म्हणजे या मुलीला कसं कळतं की मी किती वाजता उठतो आणि त्या क्षणी ती शर्ट बेडवर ठेवते, किंवा जेव्हा माझं डोकं दुखतं किंवा चहा प्यावासा वाटतो तेव्हा ती न मागता माझ्यासाठी चहा बनवते. त्याने आजतागायत मी माझ्या पत्नी होण्याचा हक्क हे मागितला नव्हता, किंवा तिच्या पतीने तिला आपला गुलाम बनवलं असेल असे काहीही नव्हते. तरी ती स्वतःच त्याने न सांगता त्याचे सर्व काम करत होती. ती एका चांगल्या पत्नीची सर्व कर्तव्य पार पाडत होती. पण असे असूनही तो तिला स्वीकारू शकत नव्हता, कारण ती गावची होती आणि मी शहरातला. मला बायकोमध्ये हवा तसा आत्मविश्वास आणि क्षमता तिच्याकडे नव्हती. ती सुंदर आहे, पण सौंदर्य हे सर्वस्व नाही, आणि एकट्या सौंदर्याने संपूर्ण आयुष्य घालवता येत नाही. प्रत्येक व्यक्ती सौंदर्याने आकर्षित होतो, परंतु याचा अर्थ असा नाही की एखादी व्यक्ती एखाद्याला सुंदर बनवण्यासाठी फक्त नाक नक्षाच पुरेसा नाही. याशिवाय इतरही अनेक गोष्टी माणसाला सुंदर बनवतात. केस विचारून मी खाली गेलो तोपर्यंत तिने नाश्ता तयार केला होता. नाश्ता करून मी लॉनमध्ये वर्तमानपत्र घेऊन बसलो. सुट्टीचा दिवस असल्यामुळे मन एकदम फ्रेश होते. मला वर्तमानपत्र वाचण्याची आवड किंवा सवय नसली तरी वेळ घालवण्यासाठी मी वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली. मी माझी सुट्टी नेहमी घरी घालवतो. आजीला यायला अजून आठवडा बाकी होता. अचानक वर्तमानपत्र वाचत असताना माझ्या लक्षात आले की कोणीतरी त्याच्याकडे पाहत आहे. मी डोळे मोठे करून डावीकडे व उजवीकडे पाहिले, पण मला कोणीच दिसत नव्हते. मी पुन्हा एकदा वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली, पण काही क्षणानंतर मला पुन्हा कोणीतरी पाहत असल्यासारखे वाटले. यावेळी मी डावीकडे व उजवीकडे पाहिलं आणि मग मी समोर पाहिले तर मला दिसले की ती मुलगी किचनच्या खिडकीतून बाहेर लॉनकडे गुपचूप माझ्याकडे बघत होती. तिची चोरी पकडली गेली होती. कदाचित त्यामुळेच ती खिडकीतून गायब झाली असावी. मला काहीतरी विचित्र वाटले. 2 दिवसापूर्वी मी सकाळी झोपलो होतो. अचानक मला एका आवाजाने जाग आली आणि मग मी चादरीच्या मधून पाहिलं. ती मुलगी माझ्याकडे खूप लक्षपूर्वक पाहत होती. ती नेहमी माझ्याकडे अशीच बघते, पण का? माझे मन हे समजण्या पलीकडे होते. मी हा विचार करत होतो की ती माझ्याजवळ आली. तिच्या कपड्यातून येणारा सुगंध मला माझ्या अगदी जवळून जाणवत होता. ती इतकं परफ्यूम घालून आली होती, जणू काही तिने परफ्यूमने आंघोळ केली होती. परफ्यूम सोबत तिने छान कपडेही घातले होते. तिने चहा आणला होता. चहा टेबलवर ठेवताना ती माझ्याकडे काळजीपूर्वक पाहत होती आणि मला असे वाटले की तिला काहीतरी सांगायचे आहे. मी विचारले, तुला काही हवे आहे का? नाही म्हणून अचानक ती गप्प झाली. म्हणून मी चहा उचलला आणि प्यायला लागलो. मग तिने विचारले, आपण बाहेर जायचं का? तिने मनातील शब्द जिभेवर आणले. मी चहा परत टेबलावर ठेवला आणि आश्चर्याने पाहिलं. कुठे? आज वातावरण खूप छान आहे. मला वाटले की आपण बाहेर जायला हवे, जसे चित्रपटात हिरो हिरोईन जातात. तिच्या लांब वेणीशी खेळत ती लाजत म्हणाली, अरे हो, मॅडमला कसला भ्रम आहे. मी नक्कीच हिरो आहे असे वाटते. मला माहित नाही की ती स्वतःला कोणत्या चित्रपटाची हिरोईन समजत आहे. चहा घेताना मी उपहासात्मक हसत म्हणालो, नाही, मी जरा व्यस्त आहे. मी तिच्याकडे दुर्लक्ष करत उत्तर दिले आणि मग
क्षणभरापूर्वी तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे रंग दिसत होते, तिथेच मावळत्या चंद्रासारखा तिचा चेहरा झाला होता. आता दुःख होते. तिने मुद्दामून नजर चोरली आणि आत पळत सुटली. मला माहित होतं की आता मॅडम किचनमध्ये एक कोपरा धरून रडण्याची तिची इच्छा पूर्ण करतील. मी बराच वेळ हिरवळीत बसून राहिलो. मग आत गेल्यावर टीव्ही ऑन करून बसलो आणि इकडे तिकडे पाहू लागलो. कुठे गेली ती? दिसत नाही कुठे. मला तिला बघायचे होते. त्यानंतर मी पाणी पिण्याच्या बहाण्याने स्वयंपाकघरात गेलो. ती तिथेही दिसली नाही. मग काहीतरी विचार करून मी तिच्या खोलीत गेलो, पण ती तिथेही नव्हती. शोधत शोधत मी एका खोलीजवळून जात होतो. आतून रडण्याचा आवाज ऐकून माझी पावले थांबली. मी दाराला कान लावून ऐकू लागलो. ती स्वतःशीच बोलत होती. देव नेहमी माझ्यासोबत असे का करतो? एवढ्या मोठ्या जगाचे तुम्ही मालक आहात. एक लहानसं सुखही मला मिळू शकत नाही. तू सद्गुरू आहेस. तुला पाहिजे ते तू करू शकतोस. तुझ्याकडे सर्व काही आहे, मग तू माझ्याशी असे का करतोस? मी दारापासून दूर गेलो आणि परत सोफ्यावर बसलो. या मुलीचे रडणे ऐकून मला का चांगले वाटले नाही हेच कळत नाही. आता मला माझ्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला. मी तिचं का ऐकलं नाही? काय झालं असतं जर मी तिच्यासोबत बाहेर जाऊन आलो असतो तर? तसेही ती कुठे माझी आयुष्यभराची जोडीदार म्हणून राहणार आहे? फक्त काही दिवसांसाठीच तर आहे ती या घरात. मी सुरुवातीपासूनच एक गोष्ट मनात ठेवली होती की आजी परत येताच तिने आणलेली भेटवस्तू परत करणार. म्हणूनच जेव्हा जेव्हा मी तिला पाहतो तेव्हा मला नेहमी वाटतं की ती कायमची आपल्या घरात राहणार नाही आहे. मला तिच्याबद्दल काही भावना नव्हती. उलट तिला पाहिल्यावर मला गोंधळल्यासारखे व्हायचे. तिचे नाव शैला होते. काही वेळाने शैला आता पायऱ्या उतरत होती. मी लक्षपूर्वक तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. जिथे अश्रू किंवा तिला ह्या घरात काही त्रास आहे असे अजिबात जाणवत नव्हते. म्हणजे शैलाला तिची कमजोरी माझ्यासमोर उघड करायची नव्हती. ऐका ना, ती स्वयंपाकघरात जाऊ लागली तेव्हा मी तिला हाक मारली. आज स्वयंपाक करू नकोस, आपण बाहेर जाऊन जेऊ. होय आपण? तिने विचारले. होय आपण म्हणजे आपण दोघे, ठीक आहे? ती हसली आणि हो, तू छान कपडे घाल, नाहीतर हे असले कपडे घालशील तर सगळे हसतील आणि चेष्टा करतील तुझी. होय हसत ती खोलीत गेली. हॉटेलमध्ये जेवायला जायचे होते. आम्ही दोघी 5 वाजता घरून निघालो आणि 3 तासांनी परतलो. मी थकलो होतो म्हणून मी थोडी विश्रांती घेण्यासाठी माझ्या खोलीत गेलो. सर्व काही सामान्य राहिले. एक दिवस या वेड्या मुलीने माझा आवडता काळा शर्ट जाळला. बहुधा इस्त्री करताना ती सहजपणे लपलू शकली असती. पण तिला अश्रू अनावर झाले आणि ती म्हणाली, मला माफ करा, मी तुमचा आवडता काळा शर्ट जाळला. म्हणून मी म्हणालो, त्यासाठी तुला एवढे अश्रू घालायची काय गरज आहे? तेही मगरीचे अश्रू. म्हणून ती म्हणू लागली, नाही, मला खूप वाईट वाटत आहे. मी म्हणालो की तू ही गोष्ट सहज लपवू शकली असतीस. माझ्याकडे अजून बरेच काळ्या रंगाचे शर्ट आहेत आणि मी प्रत्येक शर्टची नोंद ठेवत नाही. शैला म्हणाली, मी तुमच्याशी खोटं बोलू शकते, पण देवाशी नाही. त्याला सगळं माहीत आहे ना. मला धक्काच बसला. मला माहीत नाही ती कसली वेडी मुलगी आहे. अशा मुलीही या जगात आहेत. मी रस्त्याने जाताना तिचाच विचार करत राहिलो. जेव्हा जेव्हा मी माझ्या मित्रांकडून तक्रारी ऐकतो की शहरातील सुशिक्षित बायका त्यांच्या पतीवर वर्चस्व गाजवतात, स्वयंपाक करत नाहीत किंवा मुलांची काळजी घेत नाहीत, नेहमी मेकअप करून प्रत्येक पुरुषाशी हसत खेळत बोलतात, पण मी माझ्या आयुष्यात खूप वेगळ्या प्रकारची मुलगी पाहत होतो. एक मुलगी जिला मी याआधी कधीच पाहिले नव्हते. एक तर अशा बायका होत्या ज्या आपल्या नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेत बसतात आणि अशी एक शैला आहे जी जर रात्र पांढरी आहे असं म्हटलं तर ती आपल्या नवऱ्याला सहमत होतील. ही मुलगी आपल्या पतीला देव परमेश्वर मानते. मला या मुलीसोबत राहून जवळपास 40 दिवस झाले होते. ती अजून असं म्हणाली नव्हती की मला माझ्या बायको होण्याचा हक्क द्या. तुमच्यासोबत तुमच्या बेडवर झोपणे हा माझा हक्क आहे. रात्री झोपण्यापूर्वी ती नेहमी मला काहीतरी विचित्र विषय विचारत असायची आणि मी फक्त हो किंवा कधी कधी रागाच्या भरात तिला धुत्कारायचो. पण माझ्या रागावर ती कधीच रागवत नसे. पण आज ती शांतपणे झोपायला आपल्या बिछाण्यावर पडली. ही मुलगी रात्री माझ्याशी बोलते तेव्हा मला नेहमी खूप राग यायचा. पण विचित्र गोष्ट अशी होती की जर ती मुलगी बोलली नाही तर मी गोंधळाचा बळी ठरायचो. आज सकाळी माझ्या घड्याळाचा अलार्म वाजला नाही कारण मी रात्री सेट करायला विसरलो होतो. मला उशीर झालेला पाहून शैलाने मला उठवायला सुरुवात केली आणि तिने मला स्पर्श करताच मला विचित्र वाटले. मला स्पर्श करण्याची तुझी हिंमत कशी झाली? तू कोण आहेस आणि स्वतःला कोण समजतेस तू? मला स्पर्श केलास तेव्हा तू काय विचार करत होतीस?
मी ओरडून बोलत होतो. आतल्या ल्हाव्याला बाहेर येण्याचा मार्ग सापडला होता. माझा पारा गगनाला भिडला होता. मला तिच्या डोळ्यातून अश्रू वाहताना जाणवले. गेट आऊट, मी ओरडलो. मला लक्षात आले की ही अशिक्षित मुलगी, तिला इंग्रजी समजत नाही, म्हणून मी तिचा हात धरला आणि तिला जबरदस्तीने माझ्या खोलीतून बाहेर फेकले. दार लावून घेतले आणि बेडवर आलो. बऱ्याच वेळानंतर मी स्वतःला नॉर्मल करण्यास थोडासा यशस्वी झाल्यावर पुन्हा बेडवर आडवा झालो. माझे डोळे कधी लागले कळलेच नाही. मी दुपारी 12 वाजता उठलो आणि मला डोकंदुखीचा थोडासा त्रास जाणवला. सकाळी 7 वाजताची घटना आताही माझ्या मनात ताजी होती. नेहमीप्रमाणे ना माझा शर्ट बेडवर ठेवला होता, ना नाश्ता टेबलावर होता. मला समजलं की ती माझ्यावर रागवली आहे. मी चांगले केले नाही. तिला किती वाईट वागणूक दिली मी. माझे हृदय म्हणाले. मी स्वयंपाकघरात गेलो. स्वतःसाठी नाश्ता करायला सुरुवात केली. इतके दिवस मी तिने शिजवलेले नाश्ता खात होतो. मी स्वतः स्वयंपाक करण्याची सवय गमावली होती. मी नाश्ता न करता स्वयंपाकघरातून बाहेर आलो आणि सोफ्यावर आडवा झालो. मग अचानक ती कुठे गेली असा प्रश्न मला पडला. घरातील खोल्यांमध्ये तिचा शोध सुरू केला, पण ती कुठेच सापडली नाही. तणाव आणखी वाढला आणि मी जणू काही तडफडू लागलो. जसा एखादा मासा पाण्याच्या बाहेर काढल्यावर पाण्यासाठी तडफडतो, तशा प्रकारे मी तडफडत होतो आणि तळमळत होतो. ती कुठे गेली असेल? पायऱ्या उतरताना मला प्रश्न पडत होता की ती कुठे गेली? ती गेली तर मला काय झालं? ती कुठेही गेली तरी हे घर सोडून गेली हे सगळ्यात चांगलं झालं. तिने घर सोडावं असं मला नेहमीच वाटत होतं. पण ती आज गेल्यावर मला अस्वस्थ वाटत होते. जेव्हा मला खूप आनंद व्हायला होता, तेव्हा मी आनंदी का नाही? आजी परत आल्यावर तिला काय उत्तर द्यावे याची मला काळजी आहे का? नाही नाही, लगेच माझ्या मनातून आवाज आला. मला आजीची अजिबात काळजी नव्हती. मला स्वतःची काळजी होती. पण का? मनाला विचारलं की तू तिच्यावर प्रेम करायला लागला आहेस? हृदयाचं कुजबुजणं बंद झालं. ते आता गप्प झालं. एक हृदय म्हणत होतं, तू तिच्यावर प्रेम कसं करू शकतो? तू तर तिचा तिरस्कार करतो. नाही, माझे मन खोटे बोलत आहे. मी आपले मन नाकारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो तसे करू शकला नाही. आयुष्यात पहिल्यांदाच मला घरात एकटेपणा जाणवला होता. खूप निष्पाप, खूप प्रेमळ, माझी जीवनसाथी म्हणून मला ही एकमेव मुलगी हवी होती. दुसरे कोणीही असू शकत नव्हते. तिच्यासारखी मुलगी जगात कुठेही नाही. आजीचा यावर विश्वास असेल तर ती अगदी बरोबर होती. तिने तिच्या नातवासाठी खरोखरच सर्वोत्तम पत्नी शोधून आणली होती. मी एखाद्या आधुनिक मुलीशी माझ्या इच्छेने लग्न केले असते तर काय झाले असते? त्या मुलीने घरचे काही काम केले असते का? तिच्यात एवढी सहनशीलता असती का? तसं तिने मला समजून घेतलं असतं का? मी नेहमी तिच्यावर रागवतो, तिचा अपमान करत राहतो. मला पहिल्यांदा तिने सांगितलेल्या सर्व गोष्टी आठवत होत्या. हो, ब्युटी पार्लर म्हणजे काय? हां, टीव्ही. मला विजेचा धक्का तर लागणार नाही ना? अहो, आमच्या गावात पुरुष आधी जेवण करतात, मग उरलेलं अन्न महिला खातात. अहो, तुमचा तो काळा शर्ट जळाला. मी तुमच्याशी खोटं बोलू शकते, देवाशी नाही. त्याला सगळं माहीत आहे. तुमच्याशी खोटं बोलून मी वाचेन, पण माझ्या देवाजवळ मी कशी खोटं बोलू शकते? ती खूप छान होती. तिने कधीही कुठलीही तक्रार केली नाही. पण ती कुठे गेली? प्लीज परत ये. मी तुला पुन्हा काहीच बोलणार नाही. आपण दोघे पती पत्नी म्हणून प्रेमाने एकत्र राहू. मला माझ्या गालावर ओलावा जाणवला, म्हणजे माझ्या डौलयुक्त अश्रू होते. पळत सुटलो, गाडीत बसलो आणि रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो. मला लवकरात लवकर पूर्ण वेगाने रेल्वे स्टेशन गाठायचे होते. मला स्वतःची काळजी नव्हती. फक्त ती निघून जायला नको अशी चिंता होती. पळतच गेलो. रेल्वे स्टेशनवर पोहोचलो तर एका बाकावर एक माणूस बसला होता. त्याला विचारलं, एक्सक्यूज मी दादा, या ट्रेनची वेळ काय आहे? मग तो म्हणाला, अहो, ती तर आधीच निघून गेली आहे. हे ऐकताच माझा तर जीवच निघून गेला होता. माझे रक्त सुकले होते आणि मी बेंचवर कोसळलो होतो. ती मला अशी कशी सोडून जाऊ शकते? इतक्या छोट्याशा चुकीची एवढी मोठी शिक्षा ती देऊ शकते? बराच वेळ तिथे बसून राहिलो. मग घरी आलो आणि पुन्हा सोफ्यावर कोसळलो. डोकं धरलं. मी कसे जगणार तिच्याशिवाय? मला तिची सवय झाली होती. जेव्हा मी डोकं धरून बसलो होतो तेव्हा मला कोणाची तरी पावलं पडल्याचं जाणवलं. मी जेव्हा मान फिरून पाहिलं आणि माझा श्वासच थांबला. समोर शैला उभी होती. तू कुठे गेली होतीस? मला सांग. मी तिला धरून हलवू लागलो. मी कुठे जाणार? मी तर इथेच होते. मी खूप खुश झालो आणि म्हणू लागलो, आता भविष्यात मला कधीही सोडून जाऊ नकोस. मी तुला कितीही ओरडलो, तुझ्यावर कितीही रागवलो, पण आता मी तुला खोलीबाहेर टाकणार नाही.
तू माझी वधू होशील. मी तुला माझी बायको म्हणून मनापासून स्वीकारतो. शैला माझ्या चेहऱ्याकडे बघतच राहिली. मग तिने सांगितले की सकाळी त्याच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द ऐकून तिचे मन दुखले होते. तिला वाटले की आता तिच्या आयुष्यात काहीच उरले नाही. ती खोलीतून बाहेर आल्यावर त्याच्या खोलीच्या शेजारच्या खोलीत गेली होती आणि तिथेच रडत बसली. आणि रडता रडता कधी तिला झोप लागली ते तिला कळलंच नाही. म्हणूनच तो जेव्हा तिला आवाज देत होता तेव्हा तिला त्याचा आवाज ऐकू येत नव्हता. सकाळी ती बराच वेळ माझ्याकडे पाहत राहिली आणि म्हणाली की मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर प्रेम करायला लागले होते, फक्त व्यक्त होता येत नव्हतं. म्हणूनच मी तुम्हाला सोडून कसं जाऊ शकते. आपका गुस्सा सर आंखों पर. पण तुम्हाला माहीत आहे माझे हृदय तुटले होते. तुमच्या रागावर राग करा, पण असे रागवताना माझ्याच नजरेत मला नका पाडत जाऊ. अर्थात तोच आहे जो आकाशात जोडपे बनवतो आणि आपल्या माणसांमध्ये कधीही फरक करत नाही. नाही ग्रामीण आणि नाही शहरी आणि नाही श्रीमंत आणि गरीब यांच्यात कधीही भेद करत नाही. आज आजी गावावरून परत आली होती. मी आणि शैला दोघे एकत्र आलो आहोत हे कळल्यावर आजीच्या डोळ्यात पाणी आले. आपल्याला बनवणारा एकच आहे. त्याने आपल्याला ह्या जगात पाठवले तेव्हा असा भेदभाव केला नाही. मग आपण कोण आहोत माणसा माणसात भेदभाव करणारे. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑल वर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.